विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटला जातोय आणि प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे। शिरूर शहरात सध्या काय सुरू आहे? विकास की विनाश? महसूल विभागाच्या डोळ्यात देखत लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातोय, पण कारवाईच्या नावानं मात्र केवळ फार्स केला जातोय। शिरूरमधून एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे। शिरूर शहराजवळ असलेल्या सर्वे नंबर 48 वाडा वसाहत परिसरात डोंगराच्या पायथ्याशी उत्खननाचा वेगळा मोठा खेळ मांडला गेलाय। शिरूर नगर परिषदेनं विकासाच्या नावाखाली डोंगराचं काडीच ओरबडायला सुरुवात केली आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं सुरू असताना महसूल विभाग नेमका कोणाची पाठराखण करतोय? बघा आमचा हा विशेष रिपोर्ट। ही दृश्य पहा। हे आहे शिरूर शहराजवळचं वाडा वसाहत क्षेत्र, जिथे विकासाची ढाल पुढे करून अवैध मुरुम उपशाचा उघड माज सुरू आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महसूल विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। जेव्हा हे प्रकरण अंगाशी येते तेव्हा कुठंतरी मोडकी तोडकी कारवाई केल्याचं नाटक केलं जातंय। पण खरा प्रश्न हा आहे की शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय याला जबाबदार कोण? मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष मेहमूद सय्यद यांनी जेव्हा या विरोधात आवाज उठवला आणि तहसीलदारांकडे माहिती मागितली, तेव्हा प्रशासनानं पाय मातीचं असल्याचं स्पष्ट झालं। दिलेली माहिती अपूर्ण, विसंगत आणि दिशाभूल करणारी आहे। प्रशासनाला नेमकं काय लपवायचंय? आमचे काही थेट प्रश्न आहेत प्रशासनाला आणि त्या भ्रष्ट यंत्रणेला, जे या उत्खननाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात। जिल्हा अधिकाऱ्यांनी नेमकी कशाची परवानगी दिली? जर परवानगी असेल तर मोजमाप का झालं नाही? रॉयल्टी भरली गेली आहे का? की शासनाचा खिसा कापून कुणाचं तरी घर भरलं जातंय? दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल का होत नाहीयेत? ते पोकलेन आणि JCB जप्त का केलं जात नाहीये? आता जनता शांत बसणार नाही। महसूल विभागाचं हे पितळ आता उघडं पडलंय। लोकांमध्ये संतापाची लाट आहे। विकास हवाच, पण तो नियमांना धाब्यावर बसवून आणि शासनाचा महसूल बुडवून कसा? आता पाहायचं हे आहे की या बातमीनंतर तरी महसूल विभाग आपली झोप झटकून कारवाई करणार की पुन्हा तारीख पे तारीख देऊन विषय दाबण्याचा प्रयत्न करणार? आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।